Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हाय फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन ह्या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम्स. आपल्याला जी काही खाली डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम आपल्याला कम्प्लीट करायची. तर तुम्हाला पुस्तकामध्ये ती डायग्राम दिसत असेल. इथे आपण ती डायग्राम कम्प्लीट केलेली आहे. एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, इव्होल्युशनचे कोणते कोणते एव्हिडन्सेस होते ते इथे आपल्याला सांगायचे आहे. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे जे एव्हिडन्सेस त्यांच्या एक्सटर्नल स्ट्रक्चरवरनं आपल्याला समजलं की ह्या एव्हिडन्सद्वारे आपल्यामध्ये इव्होल्युशन झालं आहे किंवा त्या ऑर्गॅनिझम्समध्ये इव्होल्युशन झालं आहे हे आपल्याला समजतं. सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, बोन्समधील जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्यामध्ये जी काही सिमिलॅरिटी आहे त्याच्यावरनं देखील आपल्याला इव्होल्युशन झालं हे समजतं. म्हणजे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस असं म्हणता येईल आपल्याला. वेस्टिजियल ऑर्गन्स, बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळे वेस्टिजियल ऑर्गन्स प्रेझेंट आहेत, तर ते काळानुसार अडॅप्ट होण्यासाठी चेंज झालेले आहेत किंवा युजलेस झालेले आहेत. म्हणून वेस्टिजियल ऑर्गन्ससुद्धा एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आहेत. सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये जी काही सिमिलॅरिटी आहे इनिशियल स्टेजेसमध्ये सर्व काही ऑर्गॅनिझम्समध्ये, म्हणजेच एम्ब्रियॉनिक एव्हिडन्सेस असं सुद्धा आपल्याला इथे म्हणता येईल. हियर वी कम्प्लीटेड आवर फर्स्ट क्वेश्चन. नाव मूव टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन. Second question, read the following statements and justify same in your own words with the help of suitable examples. खालील दिलेले स्टेटमेंट्स आपल्याला वाचायचे आहेत आणि ते स्टेटमेंट्स आपल्याला आपल्या शब्दांमध्ये उदाहरणासहित स्पष्ट करायचे आहेत. ए, ह्युमन इव्होल्युशन बिगिन अप्रॉक्सिमेटली 7 years ॲगो. हे जे काही ह्युमन इव्होल्युशन आहे ते जवळपास 7 करोड वर्षांपूर्वी सुरुवात झालं. तर ते कशा पद्धतीने झालं हे आता आपल्याला आपल्या वर्ड्समध्ये एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर, बिफोर 7 crore years ॲगो ह्युमन इव्होल्युशन स्टार्टेड. 7 करोड वर्षांपूर्वी मानवाची उत्क्रांती व्हायला सुरुवात झाली. ह्युमन्स इव्हॉल्व मोर ऑर लेस मंकी लाईक ॲनिमल्स टुडेज लीमर लाईक. आणि हे जे काही ह्युमन आपण आज पाहतोय ते थोड्याफार प्रमाणामध्ये माकडांसारखे दिसायचे आणि आज आपण ज्या प्राण्याला लीमर असं म्हणून ओळखतो त्यांच्यासारखे दिसायचे. द मंकी लाईक ॲनिमल फर्दर इव्हॉल्वड इन टू एप, गिबून अँड ऑर्नागुटन रेस्पेक्टिव्हली. आणि हे जे काही माकडासारखे दिसणारे प्राणी होते नंतर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट एपसारखं, नंतर गिबूनसारखं आणि नंतर ऑर्नॅगुटनसारखं झालं. द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल इज नोन ॲज रॅमापायथिकस. आणि तो जो काही मानवासारखा दिसणारा तो जो काही पहिला प्राणी होता तो म्हणजे रॅमापायथिकस. तर इथे ए हा क्वेश्चन संपतो. आता आपण बी क्वेश्चन पाहूया. जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स ग्रॅज्युअली लीड्स टू स्पेशलायझेशन. जे काही जॉग्राफिकल किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे ते स्पेशियलायझेशनला मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला किंवा त्याला लीड करत असलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. तर ते आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. आन्सर, स्पेशिएशन may be defined as the evolutionary process which involves the formation of one or more species from existing species. स्पेशिएशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर ही जी काही इव्होल्युशनरी प्रोसेस असते त्याच्या दरम्यान अस्तित्वात असलेल्या स्पीसीजपासून 1 ते 2 नवीन स्पीसीज तयार होतात. इन ऑर्डर टू अंडरस्टँड स्पेशिएशन लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ बेटल्स. आणि इथे आपल्याला ही काही स्पेशिएशन जी काही प्रोसेस आहे ती समजून घेण्यासाठी बेटल्सचं आपल्याला एक्झाम्पल बघायचे. बिटल्स म्हणजे छोटे छोटे फुलपाखरांसारखे जे काही कीटक असतात त्यांना बिटल्स असं म्हटलं जातं. लेट अस कन्सिडर दॅट अ पॉप्युलेशन ऑफ बिटल्स हॅज स्प्लिट इंटू 2 सेपरेट पॉप्युलेशन्स विच कॅन नॉट रिप्रोड्यूस विथ ईच अदर. आपण असं गृहीत धरूया की हे जे काही बिटल्स आहेत ते 2 वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये त्यांचं पॉप्युलेशन आहे
आणि ते एकमेकांमध्ये प्रोड्यूस करू शकत नाहीत. These two separate populations of beetles are spread on the wide mountain range since their food is widely distributed. आणि हे जे काही बीटल्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाईड माउंटेन रेंजमध्ये पसरले गेले आहेत आणि त्यांचं अन्न देखील वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहे. Hence, the population of beetles in that area is very large. आणि त्यामुळं त्या एरियामध्ये बीटल्सचे जे काही पॉप्युलेशन होतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. बीटल्स आर स्मॉल इन्सेक्ट्स आणि हे जे काही बीटल्स होते ते खूप स्मॉल इन्सेक्ट्स असतात विच कॅन नॉट ट्रॅव्हल टू फार ऑफ प्लेसेस, जे की खूप दूरवर असा प्रवास करू शकत नाहीत. दे गॅदर फूड फ्रॉम नियर बाय प्लेसेस. ते काय करतात, त्यांचं अन्न जवळ असलेल्या ठिकाणावरून मिळवतात. ॲज अ रिझल्ट सब पॉप्युलेशन्स ऑफ बीटल्स आर स्प्रेड ओव्हर दॅट एरिया. आणि याचाच परिणाम म्हणून ही जी काही बीटल्सची लोकसंख्या होती त्या एरियामध्ये पसरली गेली. द सब पॉप्युलेशन्स कॅन लीड टू द फॉर्मेशन ऑफ अन एंटायरली न्यू स्पेसीज. आणि ही जी काही सब पॉप्युलेशन होती ही बीटल्सची, त्यांनी एका नवीन प्रजातीला इव्हॉल्व केलं होतं. तर इथे आपण बीटल्सचे एक्झाम्पल पाहिले. आता आपण जॉग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय हे पाहणार आहोत, किंवा जॉग्राफिकल आयसोलेशनचा आपल्या इव्होल्युशनवरती कसा परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत. सिन्स दिस पॉप्युलेशन ऑफ बीटल्स इज स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया, रिप्रोडक्शन कॅन नॉट ऑकर बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ सब पॉप्युलेशन्स. आणि आता काय झालंय की ते जे सब स्पेसीज होत्या बीटल्सच्या ते त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरल्या गेल्यात आणि त्यांच्यामध्ये ह्या सब पॉप्युलेशन्समध्ये रिप्रोडक्शन पण होत नाही, कारण त्यांचे 2 स्पीसीज आहेत. रिप्रोडक्शन विल ओनली ऑकर विदिन अ सब पॉप्युलेशन. आणि त्यांचं जे काही रिप्रोडक्शन आहे ती फक्त सब पॉप्युलेशनमध्येच होणार होतं, विच विल लीड टू द प्रोडक्शन ऑफ अ न्यू स्पीसीज. आणि त्यांच्या रिप्रोडक्शनपासून जे काही ऑर्गॅनिझम्स किंवा जे काही ऑफस्प्रिंग्स तयार होणार होते ते एक नवीन स्पीसीज म्हणून उदयास येणार होते. नाऊ इफ अ रिव्हर स्टार्ट्स फ्लोईंग बिटवीन into the two populations, then the two subpopulations would be further isolated and then chances of gene flow or reproduction further decreases. आता काय झालंय, ह्या जो 2 स्पीसीज आहेत त्या स्पीसीज त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन करून घेतलं गेलं आणि त्या रिप्रोडक्शनमध्ये नवीन स्पीसीज निर्माण करण्यात आली आणि त्या नवीन स्पीसीजमुळे तो जो काही जीन फ्लो आहे रिप्रोडक्शनचा तो घसरत चाललेला आहे. जॉग्राफिकल आयसोलेशनमुळं जीन फ्लो डिक्रीज होत आहे किंवा तो जो काही रिप्रोडक्शनचा रेट आहे तो डिक्रीज होत आहे. तर त्यामुळे जी काही जेनेटिक इम्बॅलन्स तयार होतं ते आपण आता पाहणार आहोत. जेनेटिक ड्रिफ्ट अँड नॅचरल सिलेक्शन. जेनेटिक ड्रिफ्ट अँड नॅचरल सिलेक्शन कॅन गिव्ह राईज टू डिफरंट चेंजेस इन सब पॉप्युलेशन्स. आणि ह्या जीन फ्लोमध्ये जे काही डिक्रीज होत आहे त्यामुळे जेनेटिक ड्रिफ्ट आणि नॅचरल सिलेक्शन हे वेगवेगळे चेंजेस करण्यासाठी ह्या सब पॉप्युलेशन्सला मदत करतील. फॉर एक्झाम्पल, अ पर्टिक्युलर सब पॉप्युलेशन ऑफ बीटल्स इव्हॉल्व टू ब्ल्यू और ग्रीन कलर ड्यू टू नॅचरल सिलेक्शन और जेनेटिक ड्रिफ्ट. आता इथे उदाहरणार्थ आपण पाहूया, एका पर्टिक्युलर स्पीसीज आहे बीटल्सची आणि ती निळ्या किंवा हिरव्या रंगामध्ये इव्हॉल्व होते नॅचरल सिलेक्शनमुळं किंवा जेनेटिक ड्रिफ्टमुळं. आणि याचाच परिणाम म्हणून काय होईल, ही जी बीटल्सची नवीन तयार होणारी स्पीसीज आहे ती त्या अगोदरच्या पूर्वीच्या 2 स्पीसीजपेक्षा कम्प्लिटली वेगळी असेल. द सब पॉप्युलेशन्स विल इव्हेंच्युअली बी इनकॅपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग विथ इच अदर. आणि ह्या ज्या काही सब पॉप्युलेशन्स आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे रिप्रोडक्शन करण्यासाठी असमर्थ असतील. फॉर एक्झाम्पल, द ग्रीन फिमेल बॅटल्स ऑफ ॲन एरिया विल प्रेफर टू रिप्रोड्यूस विथ द green males only because green beetles have the survival advantage. Therefore, this results in the formation of new species of green beetles which are reproductively isolated. आपण इथे उदाहरणामध्ये पाहिलंय की हे जे काही ग्रीन बॅटल्स तयार झाल्यात त्यांचे जे ग्रीन फिमेल्स आहेत त्या त्यांच्या रिप्रोडक्शनसाठी ग्रीन मेल्सलाच सिलेक्ट करतील आणि त्यानुसार
त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत ते ग्रीन होतील आणि त्यामुळे त्यांची जी स्पीसीज आहे ती कंटिन्युएशनमध्ये राहील आणि त्यांच्या स्पीसीजचं आयसोलेशन होईल. इथे बी हा क्वेश्चन संपतो. आता सी क्वेश्चन पाहूयात. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनचा अभ्यास करताना फॉसिल्सचा अभ्यास करणं सुद्धा कितपत महत्त्वाचा पैलू आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. आन्सर: फॉसिल्स आर द रिमेनंट ऑफ द डेड बॉडीज विच एक्झिस्टेड ऑन द अर्थ. पृथ्वीवरती जे काही सजीव प्राणी अस्तित्वात होते त्यांचे रिमनंट्स म्हणजे जे काही अवशेष आहे त्यांच्या मृत्यूनंतरचे ते म्हणजे फॉसिल्स असतात. दिस मे बी प्लांट्स ऑर ॲनिमल्स. हे प्लांट्स पण असू शकतात किंवा ॲनिमल्स पण असू शकतात. फॉसिल्स प्रोव्हाइड एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन बाय रिव्हिलिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पास्ट ऑर्गॅनिझम्स. आणि हे जे काही फॉसिल्स आहेत ते इव्होल्युशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पास्ट ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टर दर्शवतात. अँड द चेंजेस दॅट हॅव ऑकर्ड इन दिस ऑर्गॅनिझम्स टू गिव्ह राईज टू अ प्रेझेंट ऑर्गॅनिझम्स. आणि त्यांच्यामध्ये जे काही बदल झाले आहेत ज्याच्यामुळं आपण सध्याचा जो ऑर्गॅनिझम पाहतोय यांच्यामधील बदलाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे फॉसिल्स महत्त्वाचे आहेत. फॉसिल्स हॅव द सेम शेप ॲज दॅट द ओरिजिनल ॲनिमल बट द कलर अँड टेक्स्चर मे व्हॅरी वाईडली. फॉसिल्सचा जो काही ओरिजिनल ॲनिमलचा शेप होता तो तसाच राहील, पण त्यांचा जो काही कलर आहे किंवा त्यांचं जे काही स्ट्रक्चर होतं यांच्यामध्ये बराचसा बदल झालेला आपल्याला पाहायला भेटेल. द कलर ऑफ द फॉसिल डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ मिनरल्स दॅट इट फॉर्म्स. आणि फॉसिलचा तो जो काही कलर आहे तो त्या मिनरल्सवरती डिपेंड आहे ज्याच्यामुळे तो फॉसिल्स बनला आहे. फॉर एक्झाम्पल, द फॉसिल्स ऑफ द बोन विल नॉट हॅव सेम कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द बोन इन इट. It has the same shape as the bone, but it is chemically more like a rock. आता समजा आपल्याला फॉसिल म्हणून एखादी हाड भेटलं तर ते हाडामध्ये केमिकली बोनचे कॉन्स्टिट्युएंट जवळपास नष्ट झालेले असतील. त्याचा आकार मात्र बोनसारखा असेल पण त्याचं केमिकल नेचर हे रॉकसारखं असेल. आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स पाहणार आहोत. आपण पाहिलं की फॉसिल्स आपल्याला पृथ्वीच्या जमिनीतून भेटतात. त्यानंतर ते कशा पद्धतीनं फॉर्म होतात तर त्याचे काय इम्पॉर्टन्स आहेत. दे इन्फॉर्म अस अबाउट द टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट एक्झिस्टेड इन द पास्ट. ते फॉसिल्स आपल्याला पूर्वी अस्तित्वात असलेल्या लिव्हिंग थिंग्सबद्दलची माहिती देतात. दे इन्फॉर्म अस अबाउट द एक्सटेंट टू विच लिव्हिंग थिंग्स हॅव चेंज्ड ओव्हर द टाईम. आणि वेळेनुसार जी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये बदल करण्यात आले किंवा बदल झाले त्याच्याबद्दलची माहिती ते फॉसिल्स आपल्याला पुरवतात. द मोस्ट रिसेंट फॉसिल इज फाउंड इन अ रॉक नियरेस्ट द अर्थ सरफेस. देअरफॉर ते इन्फॉर्म अस अबाउट द टाईम वेन अ पर्टिक्युलर लाईफ फॉर्म एक्झिस्टेड. आणि तो जो काही फॉसिल्स आहेत ते रॉकच्या फॉर्ममध्ये आढळतात आणि ते काय दर्शवतात की किती वर्षापासून ह्या पृथ्वीवरती लाईफ एक्झिस्टन्स आहे किंवा किती वर्षापूर्वी तो प्राणी किंवा तो ऑर्गॅनिझम एक्झिस्ट झाला आहे अर्थवरून हे समजतं. डी. देअर इज एव्हिडन्सेस ऑफ फिटल सायन्स अमॉंग कॉर्डेट्स. हे जे काही कॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये फिटल सायन्सचे एव्हिडन्सेस आहेत. आन्सर: फिटल सायन्स ऑर एम्ब्रिओलॉजी इज युज्ड ॲज अन एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. आपण एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिले आणि ते एव्हिडन्सेस म्हणजेच प्रूफ आहेत की इव्होल्युशन झालं. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रिओज इन वर्टिब्रेट्स कॉर्डेट्स शो दॅट देर इज अ लॉट ऑफ सिमिलॅरिटी इन देम ॲट द इनिशियल स्टेजेस वेअरएज दिस सिमिलॅरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. आणि बऱ्याचशा वर्टिब्रेट्समध्ये कॉर्डेट्समध्ये जी काही कंपॅरेटिव्हली स्टडी केली जाते एम्ब्रिओची त्याद्वारे आपल्याला समजतं की सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जी काही सिमिलॅरिटी आपल्याला कॉर्डेट्समध्ये दिसते या उलट तीच डिसिमिलॅरिटी आपल्याला इन कॉर्डेट्समध्ये म्हणजे इनव्हर्टिब्रेट्समध्ये पाहायला भेटते. दिस सिमिलॅरिटी इन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओज रिप्रेझेंट कॉमन ओरिजिन ऑफ ऑर्गॅनिझम. आणि ही जी काही सिमिलॅरिटी आहे एम्ब्रिओच्या इनिशियल स्टेजेसमध्ये ती दर्शवते की आपण आज जरी वेगवेगळे ऑर्गॅनिझम पाहत असलो तरी पूर्वी एकच ॲन्सेस्टर कॉमन होता.
क्वेश्चन नंबर 3. कम्प्लीट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द ब्रॅकेट. इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन्स दिले आहेत, ते निवडून आपल्याला खालील रिकाम्या जागा भरावायच्या आहेत. ए. द कॉझॅलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू डॅश डॅश प्रिन्सिपल ऑफ हुगो टू वरीज. ह्युगो टू वरीजनं जे काही प्रिन्सिपल सांगितलं त्याच्यावरून आपल्याला समजतं की जे काही सडन चेंजेस होतात एखाद्या ऑर्गॅनिझम्समध्ये ते कशामुळे होतात. आन्सर. द कॉझॅलिटी बिहाइंड द सडन चेंजेस वॉज अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशन प्रिन्सिपल ऑफ हुगो टू वरीज. B. The proof for the fact that protein synthesis occur through dash dash was given by the George Burdell and Edward Tatum. प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रोसेस आहे ती कोणत्या ऑर्गनमध्ये होते हे जॉर्ज बिडल आणि एडवर्ड टॅटम ह्या सायंटिस्टनी सांगितलं किंवा त्याचं प्रूफ दिलं. आन्सर. द प्रूफ फॉर द फॅक्ट दॅट प्रोटीन सिंथेसिस ऑकर थ्रू जीन वॉज गिवन बाय George Burdell and Edward Tatum. C. Transfer of information from molecules of DNA to mRNA is called as dash dash process. DNAचं ट्रान्सफॉर्मेशन mRNA मध्ये होणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात. आन्सर. ट्रान्सफर ऑफ फॉर्मेशन फ्रॉम molecule of DNA to mRNA is called as ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. डी. इव्होल्यूशन मीन्स डॅश डॅश. इव्होल्यूशन म्हणजे काय. आन्सर. इव्होल्यूशन मीन्स ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. ई. वेस्टिजियल ऑर्गन डॅश डॅश प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ इव्होल्यूशन. वेस्टिजियल ऑर्गन ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत हे कशाचा पुरावा आहे. आन्सर. वेस्टिजियल ऑर्गन अपेंडिक्स प्रेझेंट इन ह्युमन बॉडी इज अ प्रूफ ऑफ इव्होल्यूशन. इथे आपला तिसरा क्वेश्चन संपतो. तर आता आपण चौथ्या क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 4. राईट शॉर्ट नोट्स बेस्ड अपॉन द इन्फॉर्मेशन नोन टू यू. तुम्हाला माहीत असलेल्या माहितीवरून खालील दिलेल्या पॉईंट्सवरती शॉर्ट नोट तयार करायचे आहेत. तर आता आपण कोणत्या पॉईंट्सवरती शॉर्ट नोट तयार करायचे आहेत हे पाहणार आहोत. A. Lamarckism. Answer. Lamarck gave the principle of use or disuse of organs. He proposed that the reason behind evolution was the changes in the morphological activities as the organisms. For example, giraffe has a long neck because it is used to browse on leaves of tall plant by extending their neck for several generations. Shoulders of iron smith are strong due to repetitive hammering movements. Wings of ostrich and emu are weak because they are not used for flying. Legs of birds and swans are used for swimming because they live in water. These characters are termed as acquired characters which are transformed from one generation to another generation. तर लॅमार्किझम हा जो काही प्रिन्सिपल आहे त्यामध्ये लॅमार्क यांनी असं सांगितलंय की आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स यूज होतात किंवा डिसयूज होतात त्यांची थेअरी त्यांनी मांडली आहे. आणि त्या प्रिन्सिपलमध्ये त्यांनी असं सांगितलंय की मॉर्फॉलॉजिकल ॲक्टिव्हिटीजमुळं ते जे काही मॉर्फॉलॉजिकल बदल्स ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये होतात ते इव्होल्यूशनचाच पार्ट असतो. इथे आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिले की खूप उंचावरील पाणी खाण्यासाठी जिराफला सहजतेने शक्य नव्हतं म्हणून त्याची मान दिवसेंदिवस वाढत गेली. त्याप्रमाणेच एखाद्या लोहाराचा जो काही खांदा आहे तो मजबूत होतो हातोड्याचे घाव सतत एखाद्या वस्तूवरती टाकून. आणि आपण पाहतो की ऑस्ट्रिच, इमू ह्यासारखे जे काही पक्षी आहेत त्यांची पंख खूप वीक असतात कारण ते त्यांचा वापर उडण्यासाठी करतच नाहीत. त्याप्रमाणेच जे काही राजहंस सारखे बर्ड्स आहेत त्यांचे पाय त्यांना स्विमिंगसाठी सुद्धा मदत करतात. आणि ह्याच कॅरेक्टरला आपण ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हणतो जे की वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होत असतात. नाऊ बी. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. काय आहे डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थिअरी आता आपण पाहणार आहोत.
Answer: Darwin is famous for the theory which is published in his book titled Origin of Species. Origin of Species ह्या नावाच्या बुकमध्ये डार्विनची थिअरी प्रसिद्ध करण्यात आली. In this book he explained that theory of natural selection which takes about the survival of fittest. आणि या बुकमध्ये नॅचरल सिलेक्शनची थिअरी मांडली गेली जी की सर्वायवल ऑफ फिटेस्टसाठी खूप महत्त्वाची आहे. ही स्टेटेड दॅट देअर इज अ कंटिन्युअस कॉम्पिटिशन बिटवीन ऑर्गॅनिझम्स फॉर सर्वायवल अँड द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल सर्वाइव्स. द चान्सेस ऑफ सर्वायवल आर हायर ऑर ऑर्गॅनिझम विच शो नोटिफिकेशन्स विच विल हेल्प देम टू सर्वाईव्ह. तर डार्विननी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की जेवढे काही स्पीसीज या पृथ्वीवरती आढळतात त्या स्पीसीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन असतं आणि त्याच्यापैकी जो काही स्ट्रॉंगेस्ट स्पीसीज आहे ती सर्वाईव्ह करेल किंवा त्याचा जो काही सर्वायवल रेट आहे तो जास्त आहे, कारण तो ऑर्गॅनिझम स्वतःच्या लिव्हिंग स्ट्रक्चरमध्ये लिव्हिंग लाईफमध्ये मॉडिफिकेशन्स करून घेतोय आणि त्या मॉडिफिकेशन्स त्याला त्या वातावरणात ॲडॅप्ट करण्यासाठी मदत करतात. He also said that nature also plays an important role in the selection of the fittest. आणि त्यांनी असं सुद्धा म्हणलं की निसर्ग हा सुद्धा नॅचरल सिलेक्शन करण्यासाठी किंवा सिलेक्शन ऑफ द फिटेस्ट करण्यासाठी खूप मदत करतो. नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर कॅपेबल ऑफ अडॅप्टिंग टू द चेंजिंग सिच्युएशन while the rest which are incapable to do perish away. आणि जे काही त्या वातावरणाला ॲडॅप्ट होणार नाहीत ते पेरिश होऊन जातील. द ऑर्गॅनिझम्स विच आर सिलेक्टेड बाय द नेचर देन रिप्रोड्यूस अँड गिव्ह राईज टू न्यू स्पेसीज विच हॅव देअर ओन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि जे काही ऑर्गॅनिझम्स या सर्वायवल ऑफ फिटेस्टद्वारे सिलेक्ट केले जातील ते नंतर नॅचरली रिप्रोड्यूस करतील आणि त्यांच्या नवीन स्पेसीजला फॉर्मेशन होईल. नाउ नेक्स्ट इज एम्ब्रिओलॉजी. आता आपण पाहणार आहोत एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय. आन्सर: एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी इज द स्टडी ऑफ फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ अँड फिटस. एम्ब्रिओ आणि फिटसचं जे काही फॉर्मेशन होते किंवा त्यांची जे काही वाढ होते त्यांचं स्टडी करणं म्हणजे एम्ब्रिओलॉजी. एम्ब्रिओलॉजी इज युज्ड ॲज वन ऑफ द एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आणि ही जी काही एम्ब्रिओलॉजी आहे ती इव्होल्युशनचा एव्हिडन्सेस म्हणून वापरले जातात. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रिओज इन व्हर्टिब्रेट्स शो दॅट देअर इज अ लॉट ऑफ सिमिलॅरिटी इन इनिशियल स्टेजेस वेअर ॲज दिस सिमिलॅरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली. व्हर्टिब्रेट्समध्ये ही जी काही सिमिलॅरिटी आहे त्यांच्या इनिशियल स्टेजेसमध्ये ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि नंतर ती क्रमाक्रमाने घटत गेलेली आपल्याला पाहायला भेटते. दिस सिमिलॅरिटी इन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओज रिप्रेझेंट कॉमन ओरिजिन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि ही जी काही सिमिलॅरिटी आहे डेव्हलपमेंटमध्ये एम्ब्रिओजच्या ती असं दर्शवते की आपला जो काही ॲन्सिस्टर होता व्हर्टिब्रेट्सचा तो कॉमन होता. आता आपण पाहणार आहोत डी इव्होल्युशन. आन्सर: इव्होल्युशन रेफर्स टू द ग्रॅज्युअल चेंजेस विच ऑकर इन अन ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन ऑफ टाईम. इव्होल्युशन म्हणजे क्रमाक्रमामध्ये ऑर्गॅनिझम्स झालेले बदल यांनाच इव्होल्युशन असं म्हटलं जातं. पण यासाठी लॉंग ड्युरेशन ऑफ टाईम लागतो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेळ लागतो. इट इज अ स्लो गोईंग प्रोसेस विच रिझल्ट्स इन द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि ही जी काही प्रोसेस आहे इव्होल्युशनची ती खूप स्लो गोईंग आहे. त्याच्यामध्ये खूप असा बराचसा कालावधी निघून जातो. लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ अबाउट 3.5 billion years ago. It is believed that there might have been presence of simple elements on earth which may have given rise to simple organic and inorganic molecules. From these simple molecules, complex molecules like proteins, DNA, etc. may have been formed. Other evolutionary changes may have resulted in the formation of simple cells, and the result of the continuous evolution on earth is the several species of plants and animals
which exist on Earth. Today, the diversity on Earth varies from unicellular amoeba to the human being and from unicellular algae to the chlorella to huge banyan tree. तर ही जी काही इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती खूप लॉंग टर्म आहे किंवा लेंदी आहे आणि आपल्या पृथ्वीवरती 3.5 बिलियन इयर्स ॲगो एवढ्या वर्षांपूर्वी लाईफ ओरिजिनेटेड झाली आहे आणि असा समज आहे किंवा असं सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे की पृथ्वीवरती पहिल्यांदा जेव्हा लिव्हिंग थिंग आढळली ती खूप सिम्पल होती आणि ती सिम्पल थिंग म्हणजेच त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. ते आपण चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले. आणि ती सिम्पल ऑर्गॅनिक्स फर्स्टली पृथ्वीवरती फॉर्म झाले आणि त्यानंतर त्यांचं कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्समध्ये रूपांतर झालं, जसं की प्रोटीन्स, DNA. नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले आणि सिम्पल सेल फॉर्म होत गेल्या आणि नंतर कंटिन्युअसली इव्होल्युशन होत गेल्यामुळं ह्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या बऱ्याच स्पीसीज प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या आज आपल्याला अस्तित्वामध्ये पाहायला भेटत आहेत. आज आपण पाहतो की या पृथ्वीवरती एकपेशीय अमिबापासून ते बहुपेशीय मानवापर्यंत, त्याप्रमाणेच प्लांट्समध्ये एकपेशीय अल्गी क्लोरेलापासून ते बनियान ट्रीपर्यंत बऱ्याचशा व्हरायटी आज आपण पाहायला भेटतात. कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय असते आता आपण पाहणार आहोत. आन्सर. Connecting link refers to the plant and organism which show characteristics related to different groups. दोन डिफरंट ग्रुप्समधलं जे काही कॅरेक्टर्स सिमिलर आहेत ते जे दर्शवतात त्यांना कनेक्टिंग लिंक असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, पेरिपॅटस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड अर्थोपोडा. इट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स which are similar to annelids. It also shows tracheal respiration and open circulatory system which is similar to arthropods. Another example is duck-billed platypus, which is connecting link between reptiles and mammals as it lays eggs like reptiles and has mammary glands like mammals. Connecting link म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे की दोन वेगवेगळ्या स्पीसीजमधले किंवा वेगवेगळ्या डिफरंट ग्रुप्समधले त्यांचे कॅरेक्टर एकाच ऑर्गॅनिझममध्ये आढळतात. इथे आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलं आहे पेरिपॅटस. पेरिपॅटस हा जो काही ॲनिमल आहे तो ॲनिलिडा आणि अर्थोपोडा ह्या ग्रुपमधलं कनेक्टिंग लिंक आहे. त्याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी प्रेझेंट आहे म्हणजे ते कॅरेक्टर ॲनिलिडा या ग्रुपचं आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये पॅरापोडिया लाईक ऑर्गन आहेत, ते पण ॲनिलिडाचं कॅरेक्टर आहे आणि ते ट्रॅचियल रेस्पायरेशन दाखवतं आणि ओपन सर्क्युलेटरी त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून ते अर्थोपोड्सचं देखील कॅरेक्टर दाखवतात. दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिले प्लॅटिपसचं. हा जो काही डक बिलेड प्लॅटिपस असतो म्हणजे बदकाच्या चोंचीसारखा प्लॅटिपस असतो तो रेप्टाईल्स आणि मॅमल्समधला कनेक्टिंग लिंक आहे. तो रेप्टाईल्सप्रमाणे एग्स देतो आणि मॅमल्सप्रमाणे त्याच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे. हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर फोर्थ क्वेश्चन. नाव मूव टुवर्ड्स द फिफ्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. डिफाईन हेरिडिटी. एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटी म्हणजे काय याची डेफिनेशन लिहा आणि त्याचे जे काही मेकॅनिझम आहे ते इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर. Heredity refers to the passing of traits from parents to offspring, either through asexual or sexual reproduction. Heredity म्हणजे ट्रान्समिशन ऑफ ट्रेट्स और जीन्स फ्रॉम देअर पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्समध्ये जे काही गुणधर्म त्यांच्या पॅरेंट्सचे येतात त्यालाच आपण हेरिडिटी असं म्हणतो. ग्रिगर जॉन मेंडेल वॉज द फर्स्ट टू कॅरी आउट द स्टडी ऑन द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. आणि ग्रिगर जॉन मेंडेल हे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्सचा अभ्यास केला. ही प्रपोज्ड दॅट हेरिडिटी इज कंट्रोल्ड बाय फॅक्टर्स विच आर नाऊ बिलिव्ड टू बी सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम्स और जीन्स. त्यांनी असं सांगितलं की ह्या जी काही हेरिडिटी आहे ती एका फॅक्टरद्वारे कंट्रोल केली जाते, पण त्यांना असा विश्वास नव्हता की ते जे काही सेगमेंट्स आहेत ते क्रोमोझोम्स आहेत किंवा जीन्स आहेत.
These traits are passed on in the form of genetic information to the offspring. आणि हे जे काही ट्रेट्स आहेत ते त्याचे जेनेटिक इन्फॉर्मेशन पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंगकडे पाठवतात किंवा त्याचं ट्रान्समिशन करतात. द जेनेटिक इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड इन द मॉलिक्यूल कॉल्ड DNA. आणि आपली जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती एका मॉलिक्यूलमध्ये स्टोअर केली जाते, त्याला DNA म्हटलं जातं. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन द चाइल्ड रिसीव जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम बोथ ऑफ द पॅरेंट्स इन द फॉर्म ऑफ DNA. 50% of genetic information is passed from the parental DNA, whereas rest 50% information is passed on by the maternal DNA. आणि रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये 50% जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती पॅरेंट्सकडून घेतली जाते, म्हणजे पॅरेंटल असते, आणि जी 50% रिमेनिंग असते ती मॅटर्नल असते. This is why child closely resemble its parents has traits similar to both of them. म्हणून चाइल्ड हे दोघांप्रमाणे थोडं दिसत असतं. Commonly observed heritable features are curly head, a particular type of earlobe, hairs on ears, etc. आणि बरेचसे असे छोटे निरीक्षण करण्यात आले आहेत जे की हेरिडिटीमुळे आपल्याला पाहायला भेटतात. प्रामुख्यानं बरेचसे ऑफस्प्रिंगचे केस हे कर्ली असतात त्यांच्या पॅरेंट्सप्रमाणे, त्याचप्रमाणे त्यांचे इयर लोब त्यांच्या पॅरेंट्सप्रमाणे असतात, आणि इयर्सवरती प्रेझेन्स ऑफ हेअर असणं हे देखील हेरिडिटीमुळे असतं. इथे आपला 5वा क्वेश्चन संपतो. आता आपण 6व्या क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 6. डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन्स. राईट नेम्स ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी अँड राईट द नेम्स ऑफ दोज ॲनिमल्स इन whom the same organs are functional. जे काही वेस्टिजियल ऑर्गन्स ह्युमन बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत ते इथे आपल्याला लिहायचे आहेत, आणि त्याचबरोबर ते वेस्टिजियल ऑर्गन्स दुसऱ्या ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीने यूजफुल आहेत ते देखील स्पष्ट करायचं आहे. वेस्टिजियल ऑर्गन इज अ टर्म यूज्ड फॉर ऑर्गन्स विच आर डिजनरेटेड, अंडरडेव्हलप्ड ऑर यूजलेस फॉर ॲन ऑर्गॅनिझम. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन की जे की डिजनरेट झालेत, अंडरडेव्हलप्ड आहेत, आणि त्यांचा काही त्या ऑर्गॅनिझमला उपयोग नाही. युजली विथ द चेंजेस इन अदर आउटर एन्व्हायरमेंट द ऑर्गन अंडरगो अ ग्रॅज्युअल चेंज इन ऑर्डर टू कोप अप विथ दिस चेंजेस. हे जे काही एन्व्हायरमेंटल चेंजेस होतात किंवा एक्सटर्नल चेंजेस होतात याच्यामुळं ती ऑर्गन्स स्वतःमध्ये बदल करून घेतात. Presence of vestigial organ is an indication that they were useful for our ancestor, but as we have evolved with the changing surroundings, this structure lost their functionality but are still found in bodies. हे जे काही वेस्टिजियल ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत ते काय दर्शवतात? ते दर्शवतात की आपले जे काही ॲन्सेस्टर होते यांच्यामध्ये ते ऑर्गन्स फुल्ली डेव्हलप्ड होते, आणि सराउंडिंगच्या चेंजेसला आपल्याला अडॅप्ट होण्यासाठी आपण त्या ऑर्गनमध्ये इम्प्रूव्हमेंट करत गेलो. इट इज नॉट कंपल्सरी दॅट इफ ॲन ऑर्गन इज वेस्टिजियल फॉर ह्युमन्स सो इट बी फॉर अदर ऑर्गॅनिझम्स टू. आणि हे जे काही वेस्टिजियल ऑर्गन आहेत ह्युमन्समध्ये ते ऑर्गन्स बाकीच्या प्राण्यांसाठी सुद्धा वेस्टिजियल असतील असं असणं काही कंपल्सरी नाही आहे. हिअर we completed our 6th question. Now move towards the 7th question. A. How are the hereditary changes responsible for evolution? हे जे काही हेरिडिटरी चेंजेस होतात ते इव्होल्युशनसाठी कशा पद्धतीने रिस्पॉन्सिबल आहेत हे आपल्याला सांगायचे आहे. आन्सर. हेरिडिटी इज पासिंग ऑफ द ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. These traits which are passed from one generation to another are called inherited traits as they are inherited from the previous generation. Evolution refers to the changes which occur in these inherited traits over a long period of time. These changes allow organisms to survive with changing environment and provide an advantage over other species who cannot survive in that environment. Changes in these inheritable characters provide better chances to survival and reproduction
thus result in the evolution of species. हेरिडिटी म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स ऑर ट्रेट्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. हे जे काही ट्रेट्स आपण पाहतो ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये गेल्यामुळेच त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. दिस ट्रेट्स विच आर पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, हे जे काही ट्रेट्स असतात एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये गेलेले त्याला इनहेरिटेड ट्रेट्स असं म्हटलं जातं. आणि हे जे काही इनहेरिटेड ट्रेट्स आहेत ते मागच्या जनरेशनपासून आपल्याकडे आलेले असतात. आणि इव्होल्युशनमध्ये जे काही बदल होतात ते इनहेरिटेबल ट्रेट्समुळं खूप मोठ्या कालावधीमध्ये होत असतात. आणि हे जे काही बदल असतात ऑर्गॅनिझममध्ये होणारे ते त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करण्यासाठी होतात, ज्यामुळे ती स्पीसीज नवीन स्पीसीज तयार होण्याच्या मार्गावर असते. जे काही इनहेरिटेबल कॅरेक्टर्समध्ये चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस नवीन सर्वायवल किंवा नवीन ऑर्गॅनिझम्सचे जे काही सर्वायवल रेट आणि रिप्रोडक्शन रेट आहे ह्यांच्यामध्ये परिणाम करण्यासाठी असतं. बी. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स प्रोटीन. इथे आपल्याला कॉम्प्लेक्स प्रोटीनची प्रोसेस कशा पद्धतीने होते हे एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर. द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स occur according to the central dogma. The central dogma explains how genetic information flows from DNA to RNA to make a functional protein. हे जे काही प्रोटीन सिंथेसिसचं काम असतं किंवा जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस सेंट्रल डोग्मा या प्रिन्सिपलमध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA कडून RNA कडे जाते त्याद्वारेच प्रोटीनचं फंक्शन होतं किंवा प्रोटीन्स हे फंक्शनल बनतात. It suggests that DNA contains all the information required to synthesize a protein and the RNA acts as a messenger which carries the information to ribosomes. आणि DNA मध्ये कशा पद्धतीनं प्रोटीन सिंथेसाइज करायचं याबद्दलची सर्व माहिती स्टोअर केलेली असते आणि RNA फक्त हा मेसेंजर असतो जो की इन्फॉर्मेशन कॅरी करतो रायबोझोमकडे किंवा सेल ऑर्गॅनेल्सकडे की कशा पद्धतीने आपल्याला प्रोटीन्स बनवायचे आहेत. इथे आपण पाहू शकतो तो जो काही सेंट्रल डोग्मा हा प्रिन्सिपल आहे इथे आपल्याला दिला गेलेला आहे. कशा पद्धतीने तो वर्क करतो ते आता आपल्याला पाहायचे. फर्स्टली फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन ट्रान्सक्रिप्शन स्टेप इज ऑकर्ड. तर ही ट्रान्सक्रिप्शन काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. ट्रान्सक्रिप्शन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ एन mRNA using DNA as a template. This process takes place in the nucleus. You must be aware that DNA is made up of two strands. But in this process, only one strand of DNA is required and this one strand is used as the template for synthesis of mRNA. An enzyme, RNA polymerase, helps in this process. आपण ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस खूप डिटेलमध्ये पाहिलं आहे चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये. इथे आपण शॉर्टमध्ये पाहूयात. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये काय होतं तो जो काही mRNA सिंथेसिस होतो DNA पासून तो फॉर्म होणं म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन. आणि ही जी काही प्रोसेस होते ती न्यूक्लियसमध्ये होते. आणि आपल्याला तर माहीतच आहे की DNAचे 2 स्ट्रँड्स असतात आणि त्या 2 स्ट्रँड्सपैकी एका स्ट्रँडवरती हा जो काही mRNAचं सिंथेसिसचं प्रोसेस होते तिथे RNA पॉलिमरेज नावाची एन्झाईम हेल्प करत असते. इट हेल्प्स इन कॉपिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA स्ट्रँड टू mRNA स्ट्रँड. आणि ही जी काही प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये कॉपी केलं जातं DNA स्ट्रँडकडून mRNA स्ट्रँडकडे. वन्स दिस प्रोसेस इज कम्प्लिटेड द RNA पॉलिमरेज डिसोसिएशन फ्रॉम द स्ट्रँड्स अँड द न्यूली सिंथेसाइज्ड mRNA इज रिलीज्ड फ्रॉम द न्यूक्लियस. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होतं एकदा ही प्रोसेस संपली की RNA पॉलिमरेज त्या स्ट्रँडपासून डिसोसिएट होतो निघून जातो आणि न्यूली सिंथेसाइज्ड तो जो काही mRNA असतो तो न्यूक्लियसमधून रिलीज केला जातो. नाही अजून 2 क्वेश्चन.
Like DNA, RNA is also made up of nucleotides, but there is a difference. RNA contains the nucleotide uracil instead of thymine, which is present in DNA. This uracil pairs with adenine just like thymine. Once the process of transcription is completed, the newly synthesized mRNA is released from the nucleus into the cytoplasm. तर हे जे काही डी एन एवरती आर एन एचं प्रोडक्शन होतं त्यामध्ये तो आर एन एमध्ये न्यूक्लियोटाइड सारखेच बरेचसे न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट असतात. त्या न्यूक्लियोटाइड्समध्ये फक्त थायमिनच्या जागेवरती युरॅसिल हा प्रेझेंट असतो आणि त्याची पेअरिंग ॲडिनाइन सोबतच होते जशी की थायमिनची होते. आणि एकदा ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कंप्लीट झाली तर त्याच्यानंतर तो जो काही न्यूली सिंथेसाइज्ड mRNA आहे तो सायटोप्लाझममध्ये रिलीज केला जातो. आता क्वेश्चन नंबर सी पाहू. एक्सप्लेन द थेअरी ऑफ इव्होल्यूशन अँड मेन्शन द प्रूफ सपोर्टिंग टू इट. ह्या क्वेश्चनचं आन्सर आपण यापूर्वीही पाहिले. इथे आपल्याला थेअरी ऑफ इव्होल्यूशन एक्सप्लेन करायची आहे आणि त्याबरोबरच त्याचं प्रूफ द्यायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती हा क्वेश्चनचं आन्सर दिसत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते पॉज करून लिहून घेऊ शकता. D. Explain with suitable examples importance of anatomical evidences in the evolution. इव्होल्यूशनमध्ये होणारे जे काही ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस आहेत त्यांचं तुम्हाला एक्झाम्पल सहित इम्पॉर्टन्स लिहायचं आहे. आन्सर. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस हेल्प्स अस टू स्टडी हाऊ स्पीसीज हॅव इव्हॉल्वड ओव्हर अ टाइम period of time. A analogous structure support the theory of evolution and explain the fact that how species build up adaptations in order to fit an environment, whereas homologous structure helps to understand common ancestry. For example, if we compare the hands of humans with cats, forelegs, flipper of the whale and patagium of the bat, we see that each of these organisms use this structure are differently, but still the similarity between the structures are differently of bones and joints, which indicate that somewhere or the other these animals may have originated from common ancestor. This is an example of homology. Another example which explains analogous feature is the Arctic fox and the patagium bird. Both of them change colors from dark brown to white during seasonal changes. They do not show common ancestry in way, but since they are found in the same habitat, they are adapted to color change. तर हे जे काही ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस असतात ते आपल्याला इव्होल्यूशन झालं हे प्रूफ करण्यासाठी मदत करतात. आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यामध्ये बरेचसे बदल झालेले आपल्याला पाहायला भेटतात. पण आपण जर त्यांची कॉमन ॲन्सेस्ट्री काढली तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे ॲन्सेस्टर सारखे असतात. इथे आपल्याला एक्झाम्पल दिलं गेले की ह्युमनचा हँड असेल, कॅटचं फोरलेग असेल, त्याप्रमाणेच व्हेलचा फ्लिपर असेल, पॅटेजियम ऑफ बॅट असेल, हे यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सारखेपणा आपल्याला दिसून येतो. आणि हा सारखेपणा काय स्पष्ट करतो? हा सारखेपणा स्पष्ट करतो की आपल्या सर्व ऑर्गॅनिझम्सचा ॲन्सेस्टर हा कॉमन होतं. आणि इथे आपल्याला दुसरं पण एक्झाम्पल दिलं गेलं आहे जे की आर्किटिक फॉक्स असतात आणि पार्थमिगन बर्ड्स असतात. त्या पार्थमिगन बर्ड्समध्ये आणि त्या फॉक्समध्ये एन्व्हायरमेंटनुसार सीझनल कलर चेंज होत असतात आणि ते कलर चेंजेस असं दर्शवतात की त्यांच्यामध्ये कॉमन ॲन्सेस्ट्री नाही आहे, पण ते त्यांच्या हॅबिटॅटवरनं तिथे ॲडॅप्ट झालेले आहेत.
E. Define fossils. Explain importance of fossils ॲज प्रूफ ऑफ इव्होल्युशन. फॉसिल्स म्हणजे काय हे सांगा. त्याचप्रमाणे फॉसिल्सचे जे काही इम्पॉर्टन्स आहे इव्होल्युशनसाठी ते तुम्हाला सांगायचं आहे. हा क्वेश्चन आपण यापूर्वीही डिस्कस केला आहे. इथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती हा क्वेश्चनचं आन्सर दिसते, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. F. राईट इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॉडर्न मॅन. तो जो काही मॉडर्न मॅन आपल्याला दिसतोय आज, त्याची इव्होल्युशनरी हिस्ट्री आपल्याला लिहायची आहे. तर इथे हा जो काही बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये मॉडर्न मॅन कशा पद्धतीनं इव्हॉल्व झाला हा दिला गेलेला आहे. इकडल्याच बॉक्समध्ये आपल्याला इयर आणि इकडल्या बॉक्समध्ये इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं हे दिलं गेलंय. इयर 15 मिलियन इयर्स ॲगो ड्रायोपॅथिकस एप लाईक ॲनिमल अँड रॅमेपॅथिकस मॅन लाईक ॲनिमल्स आर इव्हॉल्वड. 3 to 4 million years ago man like primates are evolved. 2 million years ago Australopithecus, also called as Homo habilis, lived in East Africa are evolved. 1.5 million years ago Homo erectus species of man-like animal or man evolved. 1000 to 40,000 years ago Neanderthal man evolved, and in between 75,000 to 10,000 years ago Homo sapiens this species is evolved. म्हणजे आता सध्या अस्तित्वात जी स्पीसीज आहे ह्युमनची ती म्हणजे होमो सॅपियन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला ह्या चॅप्टरचा एक्सरसाइजचा व्हिडिओ संपतो. तुम्हाला या चॅप्टरचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.